आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री नाईलाजानं आज आपल्याला स्वर्गीय म्हणावं लागेल. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी 100 एकरामध्ये भंडारा डोंगराचं काम करण्याकरता 1000 कोटीचा निधी मागच्याच वर्षी उपलब्ध करून दिला. आणि आज एक तुकोबारायांचं काम 1 वर्षापूर्वी केलं आणि आज तुकोबारायांनी त्यांना जवळ बोलावून घेतलं म्हणायची वेळ आली. 1000 कोटीचा निधी दादाच्या स्वाक्षरीनं मागच्या वर्षी मंजूर झाला. त्यातला काही निधी वर्गसुद्धा झाला, कामं सुरूही झाली. आणि आज बरोबर त्याच दिवशी माग शुद्ध दशमीच्याच दिवशी मगाशी दुपारी 10 ते 12 कुठेतरी श्रीगुरु चैतन्य महाराजांचं कीर्तन होतं. महाराज कीर्तनात फार गोड बोलले. ते म्हणाले की टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्यानंतर असं वाटत होतं कुठेतरी की जे विमान अपघात झाला ते विमान अजितदादाकडून चुकलं आणि अजितदादा मागेच राहिले अशी बातमी टीव्हीवर पाहायला मिळाली तर किती बरं होईल. पण आपल्या ह्या कल्पना असतात आणि आपल्या कल्पनेसारखं घडेल असं नाही. आज सकाळच्या प्रहरी 8:45 विमानाचा अपघात होऊन आपल्या राज्याचे अर्थमंत्री तथा महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं निधन झालं. ते कोणत्या पक्षाचे होते याच्याशी देणं घेणं नाही. माणूस रांगडा होता, दिल्या शब्दाला जागणारा होता आणि हाती घेतलेलं काम पूर्ण करणारा होता. सकाळी मी तर म्हणेल ही जी जुनी मंडळी होऊन गेली, स्वर्गीय विलासरावजी देशमुख, प्रमोदजी महाजन, गोपीनाथरावजी मुंडे आणि त्याच्यानंतर हा चौथा माणूस मध्ये RR आबा, हे 5ही लोक खरं तर महाराष्ट्राचं नेतृत्व यांनी दिल्लीमध्ये जाऊन करावं आणि दिल्लीचं तख्त ताब्यात घ्यावं या उंचीचं व्यक्तिमत्व असताना ह्या 5ही लोकांना नियतीनं आयुष्य मात्र फार कमी दिलं. या पहिल्या 4 मध्ये आज दादांचं नाव जोडलं गेलं. आणि अपघाती निधन, खरं तर घड्याळाच्या काट्यावर चालणारा माणूस जाण्याची मात्र वेळ चुकला. आपल्या खूप अपेक्षा होत्या दादांकडून, कोणाचं काही असेल महाराज, पण मला वैयक्तिक वाटायचं दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आम्हाला बघायला मिळावेत. 6 वेळा उपमुख्यमंत्री पदापर्यंत जाणं झालं पण ते स्वप्न अधुरं राहिलं आणि तो डाव अर्ध्यावर त्यांचा मोडल्या गेला. या कीर्तनाच्या द्वारा उपस्थित सर्वांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.